श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ देशमुख गुरुजी उर्फ शास्त्री. तर तुमच्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. आज आपण जाणून घेणार आहे की गुप्तधन खरंच आवाज देतं का? काही काही जणांना आवाज येतो बाबा, नाण्यांचा आवाज येतो प्रत्यक्षित, व रात्री झोपल्यानंतर सुद्धा जाणवतो जमिनीखाली काहीतरी आहे बाबा. तर ह्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे की नक्की बाबा गुप्तधन आहे का नाही, अस्तित्वामध्ये धनाचे प्रकार काय आहेत हे पण तुम्हाला मी थोडंसं सांगतो. मुळामध्ये गुप्तधन अशा पद्धतीने आहे की पूर्वीच्या काळामध्ये काही तांत्रिक लोक होते. तर ते तांत्रिक लोक काय करायचे, तंत्रविद्या करून त्यांच्या विद्येच्या जोरावरती ते स्वतःचं धन जे लुटू नये, कोणी घेऊ नये म्हणून ते जमिनीमध्ये पुरत असत. आणि पुरल्यानंतर ना त्याच्यामध्ये काही बंधनं टाकत असत. ते त्यांच्या पद्धतीने ते क्रिया करून त्याला बंधन टाकायचे ते कार्य करत असत. आणि पूर्णपणे त्याला बंधन करून त्यांच्या येणाऱ्या पुढच्या जन्मामध्येच ते धन त्यांनाच मिळायला पाहिजे अशी ते क्रिया करून घेत असत तांत्रिक लोकांकडनं. अशा पद्धतीची ती माहिती आहे. मी तुम्हाला माहिती सविस्तर सांगतो, पण तुम्ही आता नवीन असाल तर पहिल्यांदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पहिलं व्हिडिओला शेअर करा. मी आता तुम्हाला माहिती पूर्ण देणार आहे. तर जे धन जमिनीमध्ये पुरलं जायचं ते धन एकदम बंधन केलं जातं आणि त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढीपर्यंत त्यांचा आता मृत्यू होऊन ज्या वेळेला त्या व्यक्तीचा पुनर्जन्म त्या घरामध्ये होईल त्यावेळेलाच ते धन त्या व्यक्तीला मिळेल अशी ते पूर्णपणे सर्व प्रकारची बांधणी बंधन करून ठेवत असेल. ठेवल्यानंतर ते काळानुसार ते आवाज देतं. कुणाला आवाज देतं? ज्या व्यक्तीच्या नशिबामध्ये ते आहे त्या व्यक्तीला ते आवाज द्यायचं काम करतं. आणि सविस्तर आवाज देतं आणि आवाज दिल्यानंतर समजतं, त्या व्यक्तीला जाणवतं की बाबा काहीतरी आहे, काहीतरी आहे, काहीतरी आहे, काहीतरी आहे. ते मिळणं न मिळणं ते पुढच्या गोष्टी आहेत, पण त्याला आवाज देत असतं. आणि एक टाइम पिरियड पर्यंत त्याला तो आवाज मिळत असतो, त्याला कळत असतं. तुम्ही डायरेक्टली खांदायला घेतलं तर तिथे निघणार नाहीये, लक्षात घ्या. खांदायचं काम करू नका. आपल्याला कसं आहे, हे जे मी प्रकार पण तुम्हाला सांगतो, पण एक गोष्ट मी तुम्हाला आता क्लिअर सांगतो. सदर व्हिडिओ फक्त आध्यात्मिक माहितीसाठीच बनवत आहे. यांचा जीवित अथवा मृत्यू कुणाशीही संबंध नाहीये. त्याच पद्धतीने जी माहिती दिली जाते फक्त नॉलेज म्हणून दिली जाते. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणं आमचा हेतू नाहीये. जर का असेल तसं काय तर तो योगायोग समजावा. कुठल्याही प्रकारचा वाईट हेतू नाहीये. आता तुम्हाला पुढची माहिती एकदा सांगतो. जे धन जमिनीत पुरलं जातं त्या काळापासून ते लोक पुरतात आणि त्यांच्या येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत ते कुणाला तरी सांगून पण ठेवतात, पण ती व्यक्ती काढू शकत नाही कारण की त्याला बंधन केलेलं असतं, त्याच्यावर क्रिया केलेल्या असतात, त्यामुळे ते काढू शकत नाहीत. आणि दुसऱ्या प्रकारचं धन जे डायरेक्टली पुरलं जातं त्याच्यावर कोणती क्रिया नाहीये, सहज खांदायला लागलं, घर काम करावं लागलं तर ते सापडतं. ही एक मुद्दा वेगळा आहे. त्या काळामध्ये तसे लोक पण होते, ती विद्या करणारे लोक पण होते. आताच्या काळामध्ये तंत्रविद्या करणारे फक्त भोंदू राहिलेले आहेत. खूप कमी प्रमाणात असे एक दोन असे बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत जे तंत्रविद्येमध्ये महारथी असू शकतात, पण ते स्वतःच्या विद्येचं प्रदर्शन करणार नाहीत. हा वेगळा मुद्दा आहे, पण सांगतो. त्याच पद्धतीने जे जमिनीमध्ये धन पुरलेलं आहे ते मिळवण्यासाठी बरेच लोक झटापट करतात. मला कमेंट सुद्धा एका व्यक्तीने केलेली आहे, बाबा माझ्या मुलाला आवाज येतो, माझ्या मुलाला आवाज येतो, ते मग खांदू का आम्ही, तिथे काय करायचं? तर माझं काय मत आहे, तुम्ही खांदू नका. जर का खांदताल तर तुम्हाला त्रास होईल, काहीतरी वेगळी डिमांड ते करल. कारण की जे धन पुरलेलं आहे ते डिमांड करत असतं तुमच्याकडे, हे दे ते दे ते. आणि कधी कधी कसं असतं, जमिनीमध्ये एक प्रकारचा छलावा पण असतो जमिनीमध्ये. त्याला आपण वेगळं काहीतरी नाव देऊ शकता, पण छलावा असतो. तिथे काही नसतं पण ते मागत असतं आणि त्यांनी आपल्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. तर त्या गोष्टी करायच्या नाहीये. ते समोर स्वतःहून येतं. ज्या वेळेला एक टाइम पिरियड येतो, ज्यावेळेला ते बाल्य अवस्थेत तुमचा मुलगा असेल, ज्यावेळेला तो समजदार होईल त्या पिरियड पर्यंत ते स्वतःहून त्याला मिळू शकतं अचानक. असं आहे. पण तुम्ही स्वतःहून खांदायचा काही प्रयत्न करू नका. तंत्रविद्या वगैरे कोणाच्या भानगडीत काही पडू नका. जर का पडताल तुमच्या हाताने तुमच्या पायावरती दोंडा तुम्ही घेता. ही गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारचं धन वगैरे काढायचा प्रयत्न करायचा नाहीये. ते तुमच्या नशिबानिशी तुम्हाला मिळत असतं. आवाज ते तुम्हाला देतं. हो, गुप्तधन असेल जमिनीमध्ये तर ते तुम्हाला आवाज देत असतं. पण मुळामध्ये त्याच्या मागे वेगवेगळे कारण पण असतात. बाबा ते नक्की गुप्तधन आहेच का हे पण बघावं लागतं. नक्की ते गुप्तधन आहे का, तर कोणीतरी तो पहिला सापळा करून ठेवलेला आहे. त्यामध्ये पण प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीला समजा शापित असेल एखादा व्यक्ती, किंवा
एखादी दुसरी एखादी गोष्ट असेल जी बाहेर निघू नये, जगासमोर येऊ नये, त्या गोष्टीसाठी सुद्धा आपण बंधनं वगैरे करून काही गोष्टी करून त्याला जमिनीमध्ये पुरलं जात असत. त्यामुळे ह्या गोष्टी खूप डीपली आहेत. त्यामुळे कसं आहे की जेवढा आपण आज शिरू या विषयामध्ये तेवढं ते खोलवर जात राहणार आहे. त्यामुळे जर का आवाज जर का तुम्हाला येत असेल तर एक ना एक दिवस तुमच्या समोर ते उभं राहील आणि तुम्हाला मोठा लख्ख प्रकाश असा पडेल. त्यावेळेला तुम्ही जर का हात लावला तर ते तुम्हाला मिळणार, नाहीतर नाही. लक्षात घ्या, ज्या वेळेला ते तुम्हाला स्वतःहून दिसेल समोर, ज्या वेळेला तुम्ही हात लावताल त्यावेळेला ते तुमचं होईल. ज्यावेळेला जोपर्यंत हात लावणार नाही तोपर्यंत ते गायब होऊ शकतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही खांदायचाही प्रयत्न करू नका आणि काहीच नाही. आता जे गुप्तधन, त्याला गुप्तधन म्हणू शकत नाही, ते धन म्हणू शकतो आपण, त्याला गुप्त पण म्हणू शकतो, कारण की ते पुरलेलं आहे ते माहिती नाही, म्हणजे ते गुप्तच झालं. एकंदरीत गुप्तधन ते पण जे पुरलेलं आहे आणि ते सहज खांद्यानंतर मिळतं, तर त्याचा काही तुम्हाला आवाज वगैरे येत नाहीये. कसं असतं की तुम्ही एखाद्या वेळेला घर बांधायला काढलं, समजा तुमचा वाडा असेल, आजोबांचा पंजोबांचा वडलोपार्जित जर का एखादा वाडा असेल जुना, तर त्यावेळेला तुम्ही जर का रिनोव्हेशन करत असाल, नवीन वास्तू बांधायचा प्रयत्न करत असाल आणि जर का तिथे खोद काम तुम्ही जर का केलं, तिथे जर तुम्ही खोद काम केलं तर तिथे तुम्हाला मिळण्याची शक्यता असते. एकंदरीत पहिल्या काळामध्ये लोक तळघर सुद्धा करायचे बघा, तळघर सुद्धा करायचे. तर तळघरामध्ये सुद्धा अशी एक घटना आली होती, पण मी सांगणार नाही कुठली घटना आहे ती. म्हणजे मी एका ठिकाणी पूजेसाठी गेलो होतो, ग्रामीण पातळीवरती गेलो होतो, म्हणजे गाव होतं एकदम जुनं. तर तिथे समाधी उत्थापनाचा कार्यक्रम होता. म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती गेली असेल, जुनी त्यांची समाधी असेल तर ती समाधी विसर्जन करायची असेल तर तो विधी होता. तिथे गेल्यानंतर एका व्यक्तीने, वयस्कर व्यक्ती होता, तर त्यांनी सांगितलं आमच्या गावामध्ये पहिले एवढ्या एवढ्या वर्षापूर्वी एका एका व्यक्तीने असा असा वाडा पाडला, तर त्या भिंतीतून अक्षरशः सोन्याचे भांडे, सोन्याचे ग्लास, चांदीचे भांडे आले होते. तर त्यांनी कायदेशीर पद्धतीने ते सर्व काही सरकारी खात्यामध्ये जमा केलं. त्यांना काय ते अनुदान सरकारकडनं, शासनाकडनं त्यांना मिळालं. तर अशा काही घटना आहेत. जर का तुमचे आता मुद्दा म्हणून तुम्ही घर पाडू नका स्वतःचे, जर का वास्तू नवीन बांधायचे असेल तरच, नाहीतर परत घर कुणीतरी पाडलं तर म्हणणार परत नक्की काय, असं नको. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला वास्तू बांधायची त्यावेळेला ते तुम्हाला मिळून जाईल, जर का असेल तर. असं नाही की प्रत्येकाच्याच घरामध्ये भिंतीमध्ये बाबा आहे, असं नाहीये. की खूप कमी प्रमाणात, कमी लोकांकडे ह्या गोष्टी होत्या आणि त्यांनी ते केलेले आहे. त्यामुळे ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही वेगळ्या गोष्टी, की नारळावरनं धन कसं शोधलं जातं, ते खरंय का खोटंय, हे तुम्हाला मी पडताळणी करणार आहे. मित्रांनो, जर का तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओ मी वेगवेगळ्या साधनेवरती पण आणू शकतो, त्यामुळे तुम्ही नक्की चॅनलशी जोडले जा. आपण भेटूयात परत. श्री स्वामी समर्थ.